हीच एक्झाम्पल आपल्याला आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघायची आहे. ओके, मग सुरू करूया आपल्या फर्स्ट एक्झाम्पलला. इझी मेथडने मी तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे. खूप इझी मेथड आहे. तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघा आणि बघा तुमचा आन्सर काय येतं ते. बघूया मग आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे ते. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 × 6 3 1 2. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर या 4 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच आपल्याला 4 चा टेबल 6 पर्यंत बोलायचा आहे. 4 6 जा किती येतात तर 4 6 जा 24. मग 24 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचे आहे. हे 20 आणि हे 4. 24 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपलं फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 4 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचा आहे. 4 3 जा किती येतात तर 4 3 जा 12. मग 12 आपल्याला ऍड करायचे. इकडे आपल्याला 10 ऍड करायचे आहे. 10 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग आपण 1 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे. हे 10 आणि हे 2 म्हणजे 12 आपले ऍड झालेले आहे. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 1 जा किती येतात तर 4 1 जा 4. 4 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून हा रड सोडून म्हणजे याच्या अगोदर आपल्याला 0 लावायचा आहे. हा 0 आणि हे 4 4 ऍड केले आपण. इकडे आता आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 2 जा किती येतात तर 4 2 जा 8. मग 8 पण 1 डिजिट नंबर आहे. मग इकडे 0 आणि हे 8. ओके, ऍड केले आपण. एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे आपलं. ओके, आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 2 5 2 4 8. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. ओके, अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालंय आपलं. आन्सर पण आलंय. आन्सर पण आपण राईट डाऊन केलेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 6 × 3 5 3 4 5. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 6 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 6 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचा आहे. तर 6 5 जा किती येतात तर 6 5 जा 30. मग 30 आपण ऍड करूया. हे 3 आणि हा 0 30. मग आपले फिंगर इकडे येईल. ओके, आता नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 6 3 जा किती येतात तर 6 3 जा 18. मग 18 आपण ऍड करूया. हा 10 आणि हे 8. 18 आपण ऍड केलेले आहे. ओके, इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 6 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 6 4 जा किती येतात तर 6 4 जा 24. ओके, मग 24 आपल्याला ऍड करायचे आहे. इकडे आपल्याला 20 ऍड करायचे आहे या रॉडवर. पण 20 ऍड करायला आपल्याकडे बिट अवेलेबल नाही. मग 2 चा फॉर्म्युला. ओके, हे 20 ऍड झाले आणि हे 4. 24 आपण ऍड केलेले आहेत. आता इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 6 5 जा किती येतात तर 6 5 जा 30. मग 30 आपल्याला ऍड करायचे आहेत. पण इकडे 30 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग 3 चा फॉर्म्युला. 3 आणि हा 0 30. ओके, आपण ऍड केलेले आहे. आन्सर आलेला आहे आपला. आन्सर काय आहे आपलं 3 2 1 7 0. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. 1 आणि 2 आपण 2 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत अबॅकस किटवर. ओके, सगळ्याचे आन्सर आपण राईट डाऊन केलेले
आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 × 4 6 7 3 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर 3 4 जा किती येतात, तर 3 4 जा 12. मग 12 आपल्याला आपल्या अबॅकस कीट वर ऍड करायचे आहे. हा 10 आणि हे 2 12 आपण ऍड केलेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 6 जा किती येतात, तर 3 6 जा 18. मग 18 आपल्याला ऍड करायचे आहे. हा 10 आणि हे 18. ओके, 18 आपण ऍड केलेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 7 जा किती येतात, तर 3 7 जा 21. मग 21 आपल्याला ऍड करायचे आहे. ओके, इकडे 20 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग 2 चा फॉर्म्युला 20 आणि हा 1. 21 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 जा किती येतात, तर 3 3 जा 9. मग 9 आपल्याला ऍड करायचे आहे. ओके, पण 9 डायरेक्ट ऍड करणार का, तर नाही. 9 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या रॉडवर 0 आणि या रॉडवर आपल्याला 9 ऍड करायचे आहे. ओके, म्हणजे अगोदर आपण 0 लावलेला आहे. एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे. आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 14019 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 × 8 7 5 4 हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 8 जा किती येतात, तर 5 8 जा 40. मग 40 आपल्याला आपल्या अबॅकस कीट वर ऍड करायचे आहेत. 40 आपण आपल्या अबॅकस कीट वर ऍड केलेले आहेत. हे 4 आणि हा 0 40. मग आपण इकडे आपली फिंगर ठेवूया. ओके, 40 आपण ऍड केलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच 5 चा टेबल आपल्याला 7 पर्यंत बोलायचं आहे. तर 5 7 जा किती येतात, तर 5 7 जा 35. मग 35 आपल्याला आपल्या अबॅकस कीट वर ऍड करायचे आहे. ओके, ऍड केला आपण 35. आता आपण इकडे फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला आता या 5 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 5 जा किती येतात, तर 5 5 जा 25. मग 25 आपल्या अबॅकस कीट वर ऍड करायचे आहेत. हे 20 आणि हे 5. 25 आपण ऍड केलेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला आपल्या 5 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच 5 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे. तर 5 4 जा किती येतात, तर 5 4 जा 20. मग 20 आपण ऍड करूया. हे 2 आणि हा 0 20. ओके, 20 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपला आन्सर संपलेला आहे. ओके, आन्सर काय आहे आपलं 43770 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके,